या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक बघण्याच्या ऐवजी शिमग्याचं राजकारण सुरू केलं आहे। महाविकास आघाडीचा प्रवास हा मरण विकणाऱ्या आघाडीपर्यंत झाला आहे। 31 पेक्षा जास्त एसटी कामगार व कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या। या त्रासातून आम्हाला मुक्त करण्याची मागणी केली। त्यांच्या मागण्याच्या संदर्भात संवेदनशीलपणे चर्चा करण्याच्या ऐवजी एक माझा अतिशय जुना अर्धवट व्हिडिओ हा प्रसारित करून या व्हिडिओचा आधार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्याचा खून करण्याचा प्रयत्न या सरकारचे काही नेते करतायत। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एसटीचं ब्रीदवाक्य आहे। या लाल रंगाच्या डब्यामध्ये अनेकांचे सुखदुःख हे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होत सुखामध्ये सोबत केली, दुःखामध्ये सोबत केली। एखादा विद्यार्थी इंटरव्ह्यूला जाताना त्यांनी सुद्धा एसटीचा उपयोग केला। एखाद्यानी विवाहासाठी जातानाही एसटीचा उपयोग केला। आनंदात एसटी कर्मचारी सहभागी झाले आणि दुःखात धीर देण्यासाठी सुद्धा एक कर्मचारी सहभागी झाले। या कर्मचाऱ्यांची थट्टा करण्याचं काम, त्यांना भीती दाखवण्याचं काम सरकार करत आहे। माझा पहिला सरकारला इशारा आहे की खबरदार, तुम्ही आंदोलन करणाऱ्या नेत्यांची थट्टा कराल, त्यांना निलंबनाची भीती दाखवाल तर याद राखा, लोकशाहीमध्ये तुम्ही अमरपट्टा घेऊन आला नाहीत, तुम्ही चिरंजीव नाहीत आणि म्हणून धाक दाखवण्याचा हा तुमचा मरण विकाऊ आघाडीचा धंदा बंद करा। माझा व्हिडिओ जो प्रसारित केला होता तो अर्धवट होता। खरं तर या सरकारने माझा व्हिडिओ दाखवण्यासाठी या आंदोलनाचा काय संबंध आहे? माझ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मतदारसंघातला एक मतदार जो कर्मचारी होता आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे करा। तेव्हा मी त्यांना सांगितलं की यासाठी शिवसेनेचे मंत्री असणारा हा परिवहन विभाग आहे, त्याचा प्रस्ताव आल्याशिवाय मला सुमोटो करता येत नाही। भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टीची जेव्हा युती होती तेव्हा एसटी महामंडळाला सर्वात जास्त निधी हे माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीने सर्वात जास्त निधी दिला। आज मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र ज्या बसेस तेजस्विनीच्या नावाने दिसतात ते भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या काळातल्या। 700 पेक्षा जास्त बसेस नवीन घेण्यासाठी पैसे उपलब्ध केले। 100 पेक्षा पहिल्या टप्प्यात एसटीच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी पैसा दिला। एवढंच नव्हे तर प्रवासी कर हा परत करत यापैकी मोठा हिस्सा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट साठी हे देवेंद्रजी व शिवसेनेचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती असणाऱ्या सरकारने दिलं। आता मी या सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की हा तर तुमचा जाहीरनामा आहे, हा पूर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा माझ्या माहितीप्रमाणे कोणतीही हर्बल वनस्पती न घेता, कोणत्याही क्रूजवरच्या ड्रग पार्टीमध्ये न जाता हा जाहीरनामा केलाय। हा जाहीरनामा कोणत्याही हर्बल वनस्पतीचं सेवन करून केलेला नाही। मग या जाहीरनाम्यामध्ये आपण स्पष्टपणे एकीकडे सांगत आहात, हा जाहीरनामाचा कागद मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारा की हा जाहीरनामा शुद्धीवर
असताना केला की नाही केला? जर शुद्धीवर असताना केला असेल तर या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं आहे की एसटी महामंडळाचे अत्याधुनिकीकरण करणार, सक्षम परिवहन सेवा उभी करणार, शासनातर्फे अनुदान उपलब्ध करून देणार, नवीन बसेस घेणार आणि महत्त्वाचा मुद्दा एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व वेतन व भत्ते देणार। मग मागणी काय आहे? शासकीय सेवेत असणारे जे कर्मचारी आहे, आपण कोणतीही हर्बल वनस्पती न घेता जर जाहीरनामा लिहिला आणि या जाहीरनाम्यावर महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, एवढंच नव्हे, एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर स्वतः या खात्याचे मंत्री व अध्यक्ष स्वतः काय म्हणतात, हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी अध्यक्षांचा संदेश टाकला। अध्यक्षांचा संदेश काय? परिस्थिती कशीही असो, मनस्थिती खंबीर असावी, माझा आत्मिक बळावर, अभ्यासावर व सततच्या प्रयत्नावर विश्वास आहे। महामंडळाची सद्यस्थिती कितीही कठीण असली तरी अशक्य असे काहीच नाही। आपण आणि आपल्यातील क्रयशक्ती, आत्मबल आपल्या संस्थेच्या आर्थिक दृष्टचक्रातून निश्चितच बाहेर आणू शकेल याची माझी खात्री आहे। आणि ते पुढे म्हणतात की मला कामगार प्रश्न व महामंडळाच्या समस्या जाणून घेऊन त्यात व्यक्तिगत लक्ष घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता व्यक्तिगत जर आपल्याला लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मग राजकारणामध्ये शिमगा का करताय तुम्ही? राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली त्या आश्वासनाच्या संदर्भात खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीवर साधारणतः मतदार आणि जनता विश्वास ठेवत नाही, पण आता या जाहीरनाम्यामध्ये एक विशेष वाक्याचा उपयोग त्यांनी केला। ते जाहीरनामा आणि वचननामा या शब्दाच्या ऐवजी त्यांनी आता शपथनामा हा शब्द उपयोगात आणला आणि हा शपथनामा शब्द उपयोगात आणताना ते म्हणतात की महाराष्ट्रासाठी आम्ही घेतलेली शपथ आहे, म्हणूनच या दस्तऐवजाचा उल्लेख आम्ही शपथनामा अशा शार्थ शब्दाने करीत आहोत। स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेल भंडारा उचलून शपथ घेतली आणि रयतेचं राज्य स्थापन झाले। हा शपथनामा मांडताना शिवरायांचीच प्रेरणा आमच्या मनात आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही शपथनामा तयार केला। या शपथनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन व भत्ते देऊ आणि आज राजकारण करता। अर्धवट व्हिडिओ दाखवून या संदर्भामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा मतभेद व्हावा यासाठी काम करतायत। खरं तर बहुजन हिताय व बहुजन सुखाय यामध्ये कर्मचारी हिताय व कर्मचारी सुखाय हा संदेश सुद्धा सामावलेला आहे। आज एसटी महामंडळाची प्रचंड अशी संपत्ती आहे। एसटीच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून लाल रक्त आटवून ही लाल रंगाची बस जनतेच्या सेवेमध्ये नेहमी 1973 पासून 29 नोव्हेंबर 1973 ला आरटीसी ऍक्ट नुसार एसटी महामंडळाची सुरुवात झाली। आज 1973 पासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जनतेची सेवा केली आहे। मी आपल्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना निश्चितपणे या संदर्भामध्ये आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून एसटी कामगारांच्या
मागण्यांसाठी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पार्टी उभी आहे। या सरकारने जर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार या जनतेच्या क्रोधामध्ये निश्चितपणे लोकशाहीच्या मार्गाने भस्मसात होईल। पण ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जाईल, ज्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं जाईल, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आश्वस्त करतो की जेव्हा जेव्हा जनता या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्यासाठी आम्हाला संधी देईल, तेव्हा या सर्व आंदोलन करणारे ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं गेलं, ज्यांना सेवामुक्त करण्याचा डाव रचला जात आहे, या सर्वांना आंदोलन संग्राम सैनिक म्हणून दर्जा दिला जाईल आणि जे नुकसान या कर्मचाऱ्यांचं आंदोलनात झालं असेल त्याचं दुप्पट नुकसान जेव्हा केव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने निवडून येईल तेव्हा हे नुकसान सुद्धा दिलं जाईल। पण आता करो अथवा मरो या भावनेमध्ये या ठिकाणी एसटी कर्मचारी जिल्ह्याच्या स्थानावर या सरकार विरुद्ध एल्गार शंखनाद करतात। या सरकारचं डोकं ठिकाणावर असण्याची गरज आहे। सरकारने ताबडतोब एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि जर या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करताना तुम्हाला तुमची बॅलन्स शीट समजत नसेल तर ती सुद्धा आम्ही समजवायला तयार आहोत। मी मुद्दाम एसटी महामंडळाच्या संदर्भामध्ये सरकारने एक जरी छोटा निर्णय केला तरी एका मिनिटामध्ये एसटी महामंडळ हे ताबडतोब मुनाफ्यात येऊ शकेल। एसटी महामंडळाच्या संदर्भामध्ये 12,000 कोटी हा संचित तोटा काल माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं, पण हे सांगायला ते विसरले की या 1.5 वर्षामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाने 6,000 कोटीचा तोटा झाला। 12,000 कोटी पैकी 6,000 कोटीचा तोटा हा 1.5 वर्षामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाने झाला आहे। आज साधारणतः 18-19 उत्पन्न बॅलन्स शीट नुसार 7,840 कोटी 29 लाख आहे। जर प्रवासी कर 17.5% 970 कोटी जरी वापस केला तरी सुद्धा आज एसटी मुनाफ्यात येऊ शकते। एकीकडे आमचा राज्य क्रमांक 1 आहे असा दावा करायचा आणि दुसरीकडे कर्नाटक सरकारमध्ये तिथं असणाऱ्या कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांना जो पगार देतो तोही द्यायचा नाही। महाराष्ट्रामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार हा आपण कायद्याने देतो, बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देतो। मग एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्याचं कारण काय? या सरकारने ताबडतोब हा भेदभाव थांबवला पाहिजे। दुर्दैवाने हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या न्यायी हक्कासाठी काम करण्याच्या ऐवजी 365 दिवस 24x7 राजकारण आणि राजकारण करताय। महाराष्ट्र कोलमडून पडतोय, कानून सुव्यवस्था बिघडली आहे, आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाहीये, निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिताचं अधुनान पोहोचत नाहीये, महात्मा ज्योतिराव फुले अनुदान योजनेचे पैसे जात नाहीये, कोरोनामध्ये ज्यांनी काम केलं 6-6 महिन्याचं त्यांचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन जात नाहीये, वन्य प्राण्यांच्या कारणाने शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, जे या अगोदर 26 दिवसात मदत केली जायची ती मदत पोहोचत नाही। हे सरकार कोमात गेलं आहे। या सरकारला माझी आग्रहाची सूचना आणि विनंती आहे की राजकारण करू नका। तुम्ही जो शब्द जाहीरनाम्यात दिला आणि मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो या नेत्यांचे, माझा विश्वास आहे की सर्व नेते हे पूर्ण शुद्धीवर असतात असा माझा समज आहे, विश्वास आहे आणि म्हणून जो जाहीरनामा त्यांनी दिला त्या जाहीरनाम्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या।
तुम्ही दिलेल्या जाहीरनाम्यानुसार करा. भारतीय जनता पार्टीचं ऐकायचं नसेल ऐकू नका.